क्या बेबसी है ये क्या। सगळीकडे चर्चेत आता नाव आले आमचं. लय मार्केट करू नका. सगळं संपलंय तुमचं. चल शान बन. अगं माझी सोन्याची भाऊली मला चालली सोडून. मस्त तीच कपडे घालायची, नवीन काय ट्राय करायचं नाही. मी तर त्यांना डायरेक्ट म्हणले की आज नवीन पोझिशन ट्राय करू. तर एवढा घाम सुटला, एक आठवडा बोललेच नाही. तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. काल तर ना नुसती ब्राची पट्टी दिसत होती. एवढी जोरात ओढली आणि सोडून दिली ना, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्या. मला काय आवडतं जास्त? मला सगळंच आवडतं. सगळं पण जास्त काय आवडतं? जास्त मला ना खेळ आवडतं. कोणाचे? लोटगाडीवरचे. अच्छा, छान. तुम्हाला काय आवडतं? पपई. पपई. बॉईज हॉस्टेल मध्ये बाईला बोलवताय, गाणं म्हणवता. होईल आता खपाखप. लाज नाही वाटत? नावं काय तुमची? गोट्या बाबूराव खडे. खडे. सोट्या उज्ज्वल लवळे. लवड. ऐक ना, आपलं घरी कळलंय. माझा मोठा भाऊ तुला शोधायला निघालाय. तर तू ऑफिसवर थांबू नको आणि घरी पण थांबू नको. म्हणाला की तो कुठे दिसला तर त्याचं तंगड तोडून हातात देईन म्हणून. असलं काय नाही, म्हणून मी चांगला मुलगा आहे. आणि पप्पांना पण समजावून सांग ना, मी चांगला मुलगा आहे. ऐक ना, आपण एक काम करायचं का? आपण सरळ पळून जायचं का? मी काय पळत बिळत नसतो. हा, इथं मॅगी आणायची असेल तरी मी ओला करून जातो. मी काय पळत बिळत नसतो. हा. बाबड्या, कसलं टेन्शन घेतो रे? मजा करते मी. माझ्या फोनची बॅटरी अचानक लो झाली म्हणून कल्लीच्या मोबाईल वरनं फोन केलाय. काळजी करू नको, नाही होत आपला सैराट. पोहे घ्या ना. म्हणजे कांदे पोहेच आहेत, पण कांदे नाशकातले नाही आहेत. इथले कर्वे नगरचे आहेत. दात काय काढतो? पोहे का? हा, बघा तुम्ही दात काढले. दात नाही, अलाइनर्स आहेत. दात सरळ रांगेत राहावेत ना, म्हणून लोक लावत असतात. म्हणजे मी रिसेंटलीच लावले. इतकं एक्सप्लेनेशन नको देऊ. तुझी काही हरकत नाही ना तिने अलायनर्स लावले तर? नाही. हा, तेच. हल्ली काय एवढ्या तेवढ्या कारणावरून कुणी लगेच नकार नाही देईल. दात घासते ना बस. बाकी तिने दातांवर लेणे कोरले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. स्टीलचे ताट घ्या आणि भाकर घ्या साहेबांना. चल, आता गंमत बघा साहेब. जेवणाची माझ्या भाकर ते मी बाजरीची. हे आमचं प्रेम आहे साहेब, बाकी काही. वाढू साहेब रस्ता. शेठ एक काम करता का? हा साहेब. भारतात चावून पण देता का? काल वाघमारे का घालत? होय का? त्यांच्या दुधाचा विषय आहे. ते गाई म्हशीचं दूध पित नाहीत. मग शेळीचं पितात. शेळीचं. शेळीचं? खरंच तर. काय हो, कसली चव लागत असेल? प्रिया, ते वाघमारे काका येतील. त्यांचा दुधाचा पातेल आपल्या फ्रीज मध्ये, ते देऊन टाका. आपल्या फ्रीज मध्ये? कुठे म्हणताय ते? खाली ठेवलं? हा, खाली छोटं एक पातेल आहे ना. काय सांगताय? अहो, मला वाटलं आपलं दूध आहे म्हणून मी चहा बनवला त्याचा. मालकाचं मी काय म्हणते, ऐक ना. बघ ना, मालकाकडनं तर काही होत नाही, पण तू करणारी. मला खूप इच्छा आहे मुलांची, माहितीये का तुला. आणि तू बोललाय ते सगळं बरोबर आहे बरं का. खरं म्हणताय ना? हो रे राजू, तुला विश्वास नाही का माझा? मला तुम्ही जसं पहिल्यांदा बोलला मग तुला बसलं का आता विश्वास? हो. मग ही गोष्ट फक्त आपल्या दोघातच. हो रे बाबा, मला पण माहितीये. येतोस की नाही माझ्या बरोबर?
आताच्या आता. अहो पण मला शक्य नाही होती, माझी बायको रागवेल ना. दिन्या, आता बऱ्या बोलाने माझ्या बरोबर आला नाही तर तुझा माझा संबंध तुटला. नका हो, नका एवढं सोडू. 2 दिवस थांबा, जरा बायकोचा निकाल लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. शाळेत पप्पूची मॅडम गरोदर होती. पप्पू बोलला, मॅडम तुम्हाला मुलगाच होणार. मॅडम बोलली, अरे तुला कसं माहिती? पप्पू बोलला, काल तुम्ही पायावर पाय देऊन बसले होते ना, तेव्हा मला तुमच्या पोराची दाढी दिसली. समज रहे हो? अहो तिच्या पोरीचं लय दुखत होतं, मग ती गेली दवाखान्यात घेऊन. बरं बरं, राहू दे ती काम. चल बरं पडदिशी उसत. तुम्हाला गोडीत सांगते, घरी निघा, मी नसते येत. ह्याला निघा मामी शिवाय घास उतर नका काय. हे आई घाले, गोडीत चल, नाहीतर हिचंच दुमता तिमता करील. चल बाबा, तुझा भोका गात फक्त. जमलं तर ती दाढी तरी करून या. रातच्या लेट होतो, सगळा मूड आले त्या दाढीमुळे निघून जातो. अगं पूजा, दाढी कटणीचे लय भाव वाढल्यात ग. तिथं आपले खायचे वांदे आणि कुठे या दाढीला पैसे घालीत बसू. उदर पादर जमलं तर करा. काहीतरी बघतो बर ना. पण ही आता माझ्या लक्षात आलं बघ. 7-8 दिवस झालं तू माझा मुखच घ्यायला झाली. तिथं गोड पेंट खाताय. तुम्ही जायच्या आधी सरळ निघता घरात. काय घरात? ते कशाला ग? अहो काय तुम्ही पण, आता ते पण मी सांगू का? अहो रातच्याला आपण जसा खेळ खेळतो ना, तसा खेळ खेळूया की एकदा. ए सगळे, तुला काय कळतंय का नाही का? मी ड्युटीला चाललोय आता. तुझं काय आता हे मधीच? हो आपलं झालं की जा की मग ड्युटीला. मी कुठं नाही म्हणाले तुम्हाला. ए सवे, तू अशी काय दिवसा वाफाळीस ग? हा ग, ते खेळ रातच्याला चांगला वाटतो ग, दिवसा नाही. लय टाइम वर आला बघ. अरे तिकडं माग आहे ना, एक लय मोठी बाबळ वाळलेली. तेवढे लाकडं तोडून दे बरं मला. अहो काकू, मला येत नाही किंवा झाडावर चढायला. अय घोड्या, पुरीवर चढायचं म्हणलं असतं तर लगेच पळत सुटला असता. आणि बाबळीवर चढायचं म्हणलं तर तुझं शेमनं दुखत आहे वय. हा मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. आज क्या चाहिए छोटू? संतरे. क्या? मुझे जूस बनाना है, हेल्दी होता है ना. ये अच्छी तरह जूस निकालना. अच्छी तरह जूस निकालूंगा. बाय द वे, कभी आपको वक्त मिले तो मेरे घर आओ ना. मैं आपको चावल दूंगा, फिर डाल दूंगा. क्या? ए मुर्द्या, तुझ्यासोबत झोपलं पण त्या साऱ्या गावासोबत झोपलं बाई रे. अगं जरा हळू बोल तिला का ऐकलं ना तरी. आत्ता ग भैया, आता तर लच लागला भैयाला. अगं आता बिहूनच वागावं लागतंय ग. माझं ती सोडून तू कुठं चालली खपाया ती मला खरं खरं सांग. अरे कुठं जाणार? चालले आईकड. कुठे ह्या मेल्याच्या तोंडाला तोंड लावत बसू. कवटी बेलदारासारखं करू नको. एक गुमाने आई घालायची घरी. नाही रे बाबा, मी काय आता 2-3 दिवस घरीच जात नसते. असं म्हणती होय, मग चल माझ्या कोठ्यावर. तुझं बागन माझं बागनला का. काय बोलला रे तिला? माय नेम इज गप्पी. बर, देऊ का तुला बरे पप्पी? देऊ. पप्पी पाहिजे तुला. कशी देऊ? थांब पप्पी पाहिजे. पप्पी पाहिजे. अहो ताई, मी काय म्हणलो? लहानपणापासून तिला लाईक करते, लाईन मारते, कधी करायचं आमच्याकडे. बाकी नाही बघ काय झालं ते बाबा मारल मला पण. मार काय झालं? का मारताय त्याला? दोस्त रे तुझा. होय. So sweet. But Bhavya, coming back to the point, when are you going to take your studies seriously? इथं आपण शाळेत बसलोय का कॅफेत बसलोय तेच कळत नाही मला. का? हो मॅडम, इथं कपल लोक भेटायला येतात. आपण जरा कपल सारखं गप्पा मारू ना. म्हणजे कसं? म्हणजे मला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, आपल्या भविष्याचं. मला खरंच असं वाटायचं
की डॉक्टर मुलीशी लग्न करण्यासाठी मी पण डॉक्टरच असलं पाहिजे. बरोबर आहे. खरं तर असं वाटू शकतं. मी पण असं बऱ्याच लोकांना पाहिलंय, म्हणूनच म्हटलं रिस्कच नको. म्हणजे रिस्क कसली? म्हणजे जे नवरा बायको दोघेही डॉक्टर असतात ना, त्यांना बघून कळतच नाही घरात दवाखाना एका दवाखान्यात घर आहे. हे खरंय. म्हणजे मी तर हे नोटीस पण केलेलं आहे. नवरा बायको डॉक्टर असले की आधी स्वतःचं क्लिनिक उघडतात, मग काय वडा पैसे खोऱ्याने. मला पण तुझी लय 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 आठवण गप्पे. तू तर कशाला बी घाबरतो, नाही कोण उठत. झोपलेत सगळी का? मला पप्पी दे ना. काय पप्पी केस दे ना. चुप आहे. चुप. उठवलं तर खरं घरची उठत्यान म्हणते. हलून उठो की त्याला. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करे. आईला हे बेनं परत उठलं. मला बी तुमच्या संग रान करायचंय. बाबा झोप तू सकाळी जायचं ना शाळेला. सायकल पाहिजे. मोठा झाला की मी तुला चांगली मोठी सायकल चालवायला घेईन. हा आता झोप. हा झोप आता झोप. काय झालं रे? काय नाही, आज जरा जोरातच आली. अरे पण असं कधी हागायला जात नाही तू. आज काय झालं तुला? ते जरा पोटच गडबड आहे. दादांनी रात्री लय लय बँक त्यांना सायकल चालवावी लागते ना म्हणून. त्रास होईल पण शिकेल काहीतरी. ती कशाला आहे घालती इथं? जीजू सॉरी दाजी. रावण किती वाईट असला तरी असं घरी आलेल्या पाहुण्यांचा कधी अपमान करत नव्हता. रावणाच्या बहिणीचं नाक कापलं होतं माहितीये ना? इथं बहिणीच दारा 2दा नाक कापलं तरी आहे घालतीस ना. इथं कपडे घालायला आत्ता शिकली तू. तू नको शिकू कोणाच्या करिअर बद्दल. नाही म्हणजे मॅडम आता तुम्हीच मला सांगा, प्रत्येक शाळेत पी टीचर मास्तरांचा आणि इंग्लिश टीचरांचं पण असलंच पाहिजे का? कोणी कशाला सांगायला पाहिजे? आमच्या पोरांच्या मोठ्या मोठ्या हार्ट मध्ये तुमचं आणि त्या पिका मास्तरांचं नाव लिहिलंय. अख्ख्या शाळेत चर्चा आहे तुमचं आणि त्या पीटी मास्तरांचं इलू इलू चालू आहे म्हणून. इलू इलू? व्हॉट इज इलू इलू मीन? वा मॅडम वा. आधी तुम्ही इलू इलू करायचं आणि नंतर आम्हाला विचारायचं इलू इलू म्हणजे काय. वा मॅडम वा. व्हॉट नॉनसेन्स? नॉनसेन्स असेल तो पिसाळ मास्तर. दिसली गोरी बाई ती पिसाळ लागत करते. सगळ्यांना 15-15 लाख रुपये भेटणार आहेत. विचार कर, तुला मला 15-15, आपल्या ह्या लेकरांना 15-15. जर त्याच्यात अजून 15-15 लाख वाढले तर किती होती? 120 लाख रुपये एवढा पैसा. पण ते कसं काय? ते कसं काय? ते असं. काय करताय तुम्ही? मी व्यायाम करतोय बाळा, योगासन. खरं प्रेम असतं ना तर तुला लग्नच केलं नसतं. अगं रुपये वयात आल्यावर माणसाला लग्न करावं लागतंय का? नाहीतर गाडीचं ब्रेक फेल होत असतंय. तुला तर सांगायची गरजच नाही की ग. तू होती की बाहेर गावी शिकायला? ब्रेक फेल झाला गाड्या गपा गप शिरत असतात का कुठं बी? आणि मग काय जाळण दूर संकटच. आणि आयलचं तर सांगूच नको तुला. बादा बादा बादाच गळत बघ. तू नाचतोय, हागून घे. चड्डीत हागशील लवकर. मग हे कधी सांगतो? ये इकडं. भागायचं लवकर आवर. हे काय खातो? आता दिसत नाही का? फुटाणे हाय. बाबा हप्ता कोणी काही खातं का? अगो दादा गिरणीदाने नाही जाईन तर पीठ बाहेर कसं येईन? एक काम कराल का? कसलं काम?
आहे एक प्रायव्हेट म्हणजे असं कोणतं काम आहे प्रायव्हेट नेमकं? माझा नवरा इथे नसतो, मी एकटीच असते आणि माझी इच्छा झाली आहे तुम्ही पूर्ण करा. हो असं काय बोलताय तुम्ही? नाही नाही मी हे असं नाही करू शकत. कोणी ताई आली मग बघितलं मग फारच बोलतोयस रे तू. आणि पुण्याला जागतिक महत्व आहे. तुमच्याकडे काय आहे? चादरी आणि टावेल. हो बीडी प्रोडक्शन मध्ये सोलापूर पूर्ण जगात एक नंबर आहे. काय माज वाटतो रे तुला? आम्ही तर बीडीचा माज करताव, तुम्ही तर फुकटचा माज करताव की. जाऊ दे मला खडाकडे दिसले का नाही? हो कन्स्ट्रक्शन चालू होतं तसं, म्हणजे रोडवर खडी होती बरीच. हो तसलं खडा नाही हो, लव बर्ड्स. त्या खडी म्हणता तुम्ही त्यांना? छावा छावी म्हणतो मी त्यांना. तसल्या छपरीना डायरेक्ट तुम्ही सिंहाच्या लेकराचं छावा म्हणता. तुम्हाला माहित नाही का रे केस चालत नाही ताटात ते? आम्हालाही माहिती, इडलीवाल्याला नसतं माहिती. नाश्त्याला घरात करायचं ना. तुला बघायला आलतो तेव्हा पोहे तूच केलते ना? करते ती, तिचे पिरियड चालू आहे, क्रॅम्प येते पिरियड मध्ये तिला. काय येतात? इंग्रजांनी काढलं काय तुम्हाला असं काही बी यायला? माझे चुलत मामा आजारी KM हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. आपण जायचं का त्यांना बघायला? लास्ट स्टेजला तो आज उद्यावर आले. अजून उद्या जातीलच का? लय सिरियस आहेत. मग डायरेक्ट 10 वेळेला जाऊ ना. माझं सफरचंद घेऊन जाण्यापेक्षा डायरेक्ट जिलबे खायला जाऊ 10 वेळेला. तुझं रुटीन काय असतं? रुटीन आपलं खूप निवांत आहे बघा. सकाळी लवकर उठायचं, डायरेक्ट गोठ्यावर गेलो, मस्त धारा सोडायच्या. जनावरांना वैरण काढी चारली तिकडे डायरेक्ट घरी मस्त फ्रेश आंघोळ करायची, जेवायचं, एकदम कडक खादीत शर्ट टाकला की डायरेक्ट गाडी काढून बांकिनी चौकात गेलो, तिकडे आपले मित्र उभे असतात, मस्त कडक फुलचंद टाकायचं आणि पचापच अख्खा चौक लाल रंगवायचा. मला फोन कुठे आहे? तुझे किडे आहेत, माझा फोन कुठे सांग चूक. माझ्याकडे नाहीये. माझा फोन पहिले सांगतो, नाटक करू नको, मार्काची नको. सांगायला फोन द्यायला. दे ग त्याला फोन. तुला मराठी कळत नाही का? माझ्याकडे नाहीये. नाहीये, नक्की नाहीये. अच्छीत गच्ची, गच्चीवर टाकी. तू थांबा जरा. टाकीत मासा. फोन दे ना तू. माशाने मारला. थांब जरा 2 मिनिटं थांब. आपण कोणी माझा मोबाईल माझा मोबाईल घेतला. तुम्हाला बघितलं की असंच होतंय बघा. मला किती चांगलं वाटतंय तुम्हाला बघून, पण कधी कधी जरा रिलॅक्स पण केलं पाहिजे की नाही. विश्रांती घेतली ना की मग अजून ताकद येते. आराम करायची माझी इच्छा असते हो, पण असं कोण मनापासून गप्पा मारणार भेटलंच नाही. मी आहे ना. तुम्ही मी आहे ना. थांबा तुम्ही आहे म्हणून मला असं काय वाटत हो. मी काय म्हणते, आपण जरा बसूनच गप्पा मारू. आता तुमचं नाही माझं नाही, या गप्प्याने या लवकर चटकन झटकन मारू. आपण लग्न कधी करतो? खायला होती. खूप सिंपल प्रश्न विचारला. आपण आपलं रिलेशन सिरियसली कधी घेतोय? आपण सिरियसच तर ह्यांच्यात हे सिरियस आहे? हा चुत्यापा सिरियस आहे? यायचं
झोपायचं करायचं झालं. काय का काय झालं? काय गाऊन आहे त्यात काय एवढं? जा काढून या आधी. परत घाल नको. का तुम्ही घरात उघडे फिरतात ते चालतं का? तू पण उघडी फिर. काय चाललंय का सकाळपासून? काही नाही काही. जा ना तू आई, आलेच मी. तरी यांना सांगतेय पोरगी वयात आली, लग्न करून टाका पण नाही. नाही नको, तुम्ही आत्ता खायला द्याल आणि नंतर डायजेस्ट मागाल. कुणाल भाऊजी, मी स्वतः बाजारात जाऊन गाजर आणले. लाल लाल गाजर, ते किसले, साखर घातली, तूप घातलं, खवा घातला, काजू घातले, मग हलवा तयार झाला. अहो बघाय ना, मुलगा झाला ना बाप्पा. लई घाई झालेली दिसते. आधी मला सांगा, तुमच्याच्यानं कसं जमलो हे? आमची 4 वर्ष झाली, जमच ना. काही आयडिया असेल तर सांगा ना. अहो सोपं आहे वैदी. कसं आहे माहितीये का, बर माणसाला आजार असो की नसो, त्यांनी योगासनं मात्र रोज केली पाहिजे. चला जीजू येऊ का? तुम्ही ना जरा फिरायला जात जा, शॉपिंगला न्या, मॉर्निंग वॉकला जात जा, म्हणजे ना जरा स्टॅमिना वाढेल. जरा रोमॅन्टिक वागा. चला जाऊ का? ऐक ना कालिका, तुला माहिती का तेव्हा फक्त चपलाचा सोडतात दाजीच्या. नाही एवढा अभ्यास नाही माझा. त्यांच्या हातला आहे ना चपलीवर येतच नाही, त्यांच्या हात कधी खाली जाते. तसं नाहीये जीजू. आता मेवढ्या काय फक्त चपलाच थोडी चोरतात, कट्यावर पण चोरतातच की मेवढ्या. असं का? पण तू तर फक्त चप्पल चोरली होती, तू पण त्याच जातीतली आहेस. काय झालं एवढ्या घाईत बोलावून घेतलंस? हे दीपे, आई घाली, इथं माझा सोटा किती गरम होऊन बसलाय, तुला काय माहिती? तुझ्या सोट्याला काही काम नाही, सदन कदा टाईटच असतो, त्याला मी तरी काय करू? हे आई घाली, काय करू म्हणजे? याच्यासोबत खेळून याला गार कर की. हे राजा, तू खेळच एवढ्या जोरात खेळतोय ना, मला पार नको नको होते.